कसे आहात तुम्ही? माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आम्ही जात आहे स्नो वर्ल्ड मध्ये, जे आहे ग्रँड सेंटर नेक्सस मॉल मध्ये। तर मग खूप दिवसापासून प्लॅन करता आज आम्ही इथे पोहोचलो आहे। इथली एंट्री फीज आहे 600 रुपीज आणि इथे खूप सारे टाइम स्लॉट्स आहेत। हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये प्रोवाइड करते, तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाइम स्लॉट्स बघून जा का, म्हणजे आम्ही ज्या दिवशी गेलो होतो तर टाइम स्लॉट्स माहित नव्हते आम्हाला। मी असेच गेलो होतो, आम्हाला असं वाटलेलं की टाइम स्लॉट्स नाही आहेत इथे। तर मग इथले टाइम स्लॉट्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये प्रोवाइड करत आहे आणि इथले चार्जेस तर तुम्हाला मी सांगितले आहेत, 600 रुपीज आहे। स्लॉट्स असल्यामुळे आम्ही इथून तिकीट काढून आम्ही नॅमको मध्ये थोडा टाइमपास केला आणि मग नंतर आम्ही स्नो वर्ल्डच्या बाहेर उभे राहिलो होतो लाईन मध्ये। जास्त रश नव्हती तिथे। जसं आतमध्ये आपण गेलो तर तिथे तुम्हाला सॉक्स, जर तुमच्याकडे सॉक्स असतील तर तुम्ही घेऊन जा, इथे सॉक्स नसतील तर तुम्हाला बाय करायला लागतील इथे सॉक्स। आणि तिथून गेल्यानंतर आतमध्ये तुम्हाला एक काउंटर आहे, तिथे तुम्हाला तुमचे बॅग्स स्टोअर करायला लागतील, बॅग ठेवावे लागतात। आणि मग नंतर तुम्हाला इथे शूज आणि ग्लव्स अँड जॅकेट पण भेटतात, जे तुम्हाला चेंज करून या रूममधून मग तुम्हाला आतमध्ये एंट्री करायला लागते। जसं सगळ्यांची चेंजिंग झाल्यानंतर ह्यांनी आम्हाला मध्ये एंट्री दिली होती। बट माय गॉड, खरं एक सांगू तुम्हाला की बाहेरचं टेम्परेचर आणि आतल्या टेम्परेचरमध्ये खूप फरक आहे आणि लिटरली -10 डिग्री सेल्सिअसमध्ये आम्ही आतमध्ये गेलो होतो आणि खूप जास्त थंड होतं। जसं आतमध्ये गेलो तर आम्हाला पहिलं असं वाटलं की 45 मिनिट्स आहे टाईम लिमिट, की तुम्ही आतमध्ये खेळू शकता 45 मिनिट्स। मध्ये गेल्यानंतर तुम्ही खूप सारे राईड्स आहेत, स्लाइड्स आहेत, तुम्ही जिथे खेळू शकता, एन्जॉय करू शकता तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत। स्नो मध्ये खेळू शकता, खूप मस्त आहे। एकदा तरी तुम्ही इथे जाऊन एन्जॉय करा आपल्या फॅमिली बरोबर, फ्रेंड्स बरोबर। आणि ग्रुपमध्ये गेला तर तुम्हाला खूप जास्त एन्जॉयमेंट होईल इथे। आणि इथे हे एक रूम बनवलेलं आहे, जिथे सिटिंग रूम आहे, जिथे तुम्ही बसू शकता। त्याच्या जस्ट साईडला आहे हे स्केटिंग, आईस स्केटिंग आहे, जिथे तुम्हाला अगर तुम्हाला आईस स्केटिंग येत असेल तरच इथे अलाउड आहे, अदरवाईज तुम्ही इथे नाही स्केटिंग करू शकत। त्यानंतर आम्ही खूप एन्जॉयमेंट केली, खूप मजा आली आम्हाला। फ्रेंड्स, तुम्हाला एक इन्फॉर्मेशन द्यायची, अगर तुमच्या पॅरेंट्सचे एज 60 अबाव आहे, अदरवाईज कोण रिलेटिव्स असतील ज्यांची एज 60 अबाव आहे, तर इथे जाणं अवॉइड करा। बिकॉज ज्या टेम्परेचरमधून आपण जातो आतमध्ये, त्या टेम्परेचरमध्ये खूप डिफरन्सेस येतात, मग त्यांच्या बॉडीवर हार्मफुल होऊ शकतं हे गोष्ट। आणि जर तुमचे मुलं पण असतील तर तुम्ही स्लाइड्सवर जात असाल तर तुम्ही त्यांच्याबरोबर जा, बिकॉज इथे थोडं रिस्की असू शकतं ह्या गोष्टी। मग ह्या गोष्टींची काळजी घ्या आणि मग इथे जाऊ शकता तुम्ही, आणि सेफ राहा आणि एन्जॉय करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, असे खूप सारे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील। मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन व्हिडिओ बरोबर। बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।